नमस्कार. मी 2024 साली नोव्हेंबरमध्ये चालून नर्मदा परिक्रमा करायचा प्रयत्न केला होता. त्याचा अनुभव कथन चाललेला आहे. 21 नोव्हेंबर 2024ला पहाटे अच्युत भाऊंना फोन लावला, पण फोन लागला नाही. मी सगळ्यांना सांगितलं, बाकीचे उठले त्यांना, की भरतभाई गेले. अच्युत भाऊंना फोन लागत नाही. सगळे म्हणाले आपण जाताना अच्युत भाऊंना भेटून जाऊ. सर्वांनी ठरवले ही गोष्ट सध्या आपापल्या घरी कळवायची नाही. उगाच घरच्यांच्या काळजीत चिंतेत वाढ होईल. वाटेत मी तर जशी पळत होती. लखनगाव येथील आश्रमात पोचलो तर आश्रमात शांतता. तेथील परिक्रमावासी पुढे निघून जाण्यासाठी निघून गेले होते. अच्युत भाऊंचा फोन लागत नव्हता. तितक्यात अच्युत भाऊ दिसले. पूर्ण आश्रमात एकटे. फोनची बॅटरी संपल्याने फोन बंद होता. भरतभाई गेले, पण अच्युत भाऊंचे शारीरिक आणि मानसिक फार हाल झाले. परक्या ठिकाणी कडाकाच्या थंडीत ते एकटे होते. फक्त फोन आणि नामस्मरण हाच सहारा होता. तपास वगैरे झाल्यावर, भरतभाईंच्या कुटुंबातील सदस्यांची बोलणी झाल्यावर फार उशिरा अंघोळ करून त्यांना आश्रमात घेतले आणि प्रसादी दिली. दिवसभर चालून थकलेल्या, वय वर्ष 71 असलेल्या भाऊंना तसा अकारणच त्रास म्हणावा लागेल. पण काही ऋणानुबंध नक्की असावा. कायदे, कानून, शासकीय नियम सगळ्यांनाच पाळावे लागतात. फार जाचक वाटले तरी पोलिसांचाही नाईलाज असतो. जाणून बुजून काही ते त्रास देत नाहीत. आम्ही अच्युतभाईंना म्हणालो, आमच्याबरोबर निघा. ते म्हणाले, भरतभाईंची मुले सुरतेहून निघाली आहेत. त्यांना भेटतो. आज आराम करेन. उद्या वाहनाने तुम्हाला गाठतो. त्यांना फार थकवा आलेला दिसत होता. शारीरिकपेक्षा मानसिक थकवा आला होता, कारण पहिल्या दिवसापासून सतत ते दोघं एकत्र होते. आम्ही लखनगावहून पुढे गेलो. पुढील वास्तव मोहीपुरा येथे होते. तलवडा येथे चहा बालभोग घेताना स्थानिकांनी नर्मदा काठावरील कपिल मुनींनी स्थापलेले कपिलेश्वर मंदिर आहे ते पण पाहिले. पण सरदार वल्लभभाई सरदार सरोवराच्या पाण्यामुळे परिक्रमा मार्ग बदलला आहे. पुरातन कपिलेश्वर मंदिराला सध्या अगदी फार थोडे भाविक जातात. आम्ही उभे होतो तेथून 5-1 किलोमीटरवर होते. पाणी वाढल्याने दुसरी वाट नसल्याने परत 5-1 किलोमीटर यावे लागते. सहसा कोणी येत नाही म्हणून आश्रम बंद आहे. फक्त दर्शन घेऊन या. परिक्रमेत एक नियम आहे की परत वळायचे नाही. आपल्या धर्मात सगळ्यांवर एक उपाय असतो. जाताना रस्त्याच्या एका बाजूने जायचे, येताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने यायचे. हा त्याच्यावरील उपाय. तेथील स्थानिकांनी आम्हाला विनंतीवजा आग्रह केला की पुरातन देवस्थाने नक्की जा. आजचे आमचे ठिकाण अजून 15 किलोमीटर दूर होते. 10 वाजले होते. 10 वाजले की चालायची गती मंदावते. आम्ही 7 जण, मुकुंद भाऊ आणि रूपा, वाहनांचा वापर करणार नाही हा त्यांचा नियम होता. त्यामुळे त्यांनी सोडून आम्ही गाडीने कपिलेश्वरला गेलो. दर्शन घेतले. गाडीने परत तलवडा इथे आलो. वाकून देवळात जाताना अंदाज चुकल्याने वीणाला डोक्याला दरवाजाच्या कमानीचा जोरदार मार बसला. तलवडा येथील जवळच शासकीय दवाखान्यात नेले आणि नंतर आम्ही मोहीपूरला निघालो. सडकेने जाताना अंग उन्हाने जळत होते. वाहनांचा धूर, रस्त्यावरील धूळ नाकातोंडात जात होते. नदी किनाऱ्याने रस्त्याने चालताना हा त्रास होत नाही, पण आता बरीच नर्मदा परिक्रमा ही सिमेंट सडकेवरूनच करावी लागते. मुकुंद भाऊ आणि रूपा यांनी वाहन न करता स्वतःचे सामान उचलून पूर्ण मार्ग पार पाडला. ते कोणत्या तरी वेगळ्या वाटेने आले. ते आम्हाला वाटेत कुठेही दिसले नाहीत. आम्ही मोहीपुरा येथे पोचलो तरी ते दोघे आले नाही. आम्ही जेवलो. दालबाटी, तळलेली मिरची, मुळ्याचे सालड, लिंबू असा बेत होता. मग मुकुंद भाऊ आणि रूपाताई आल्या. 13 नोव्हेंबर 2024ला आम्ही सर्वांनी परिक्रमा उचलली. म्हणजे सुरू केली, ह्याला तिथे शब्द उचलली आहे. ते 21 नोव्हेंबर 2024 आमच्या चालण्याचे शतक पूर्ण झाले होते. म्हणजे आम्ही 100 किलोमीटर चाललो होतो.
तसे फार जास्त नव्हते. या गतीने 4 महिन्यात 3.5 किलोमीटर शक्य नाही हे कळत होते. पण भरतबाईंच्या मृत्यूने आम्ही सगळे हातून हलले होतो. त्यातील काहींना पायाला ब्लिस्टर शू बाईट्स असतात ना, ते झाले होते. त्यामुळे आम्ही मोहीपुरात एक दिवस विश्रांती घ्यायचे ठरवले. अच्युत भाऊंना फोन केला आणि जागेचे लोकेशन पाठवते, तिथे या म्हणून कळवले. तर अच्युत भाऊ म्हणाले, मी परत घरी जातो. त्यावेळी त्यांना घरी जाणेच योग्य असं वाटत होते. मोहीपुरा आश्रम ही नदीच्या खूप जवळ आहे, पण सरदार सरोवरच्या बांधकामामुळे बरेच घाट पाण्याखाली गेले आहेत. बऱ्याच मंदिराची हीच गत आहे, मोहीपुराचीही तीच गत आहे. मोहीपुराला संध्याकाळी बरेच यात्री आले तेव्हा त्यांच्याकडून कळले की ते कठीण असलेल्या देवळांना नावेने भेट देतात. परिक्रमेत नदी ओलांडून जायचे नाही, पण त्याच तटावर सरळ सोट कडेकडेने नावाडी आणून सोडतो. याबद्दल नीट माहिती मला तरी मिळाली नाही, पण स्थानिक लोक म्हणतात खूप देवळांचा मार्ग बिकट झाला आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग पूर्वीपेक्षा फार बदलला आहे. फार पूर्वी नदीच्या काठाने चालायला मिळे. परिक्रमा करताना सतत मैयाचे दर्शन होत असे. बहुतेक देवळे नदीच्या आसपास होते, पण आता सडक मार्गाने परिक्रमा करताना नदीचे सतत दर्शन होत नाही. बरेच देवळे सडकेपासून फार आत गेल्याने लोक जात नाहीत म्हणून आश्रम बंद झालेत, की आश्रम नाही म्हणून लोक जात नाही हे नक्की माहीत नाही. पण पुरातन देवळांचा विचार करून सरकारने आणि देवालयाच्या व्यवस्थापकाने काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आधुनिकताही हवीच, पण जुन्याचे पुनर्वसनही हवे. इथे मला माझ्या सासूबाई म्हणत ते आठवलं की देवांचेही नशीब असते. त्यांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराची काहीच डामडोल नसताना, पडीक जागा असताना ती जागा पाहिलेली होती. त्या म्हणत, बघ आता सिद्धिविनायकाला चांगले दिवस आले आहेत. पूर्वी ती जागा पडीक होती, लोक तिथे लघवी पण करत होते. देवांचे आणि देवस्थानाचे दिवस बदलतात, मग आपण किस झाड की पत्ती. माफ करा, मी विषय बदलला, पण मला त्यांची आठवण आली. असो, अनादी काळापासून आजतागायत कितीतरी बदल झाला असेल परिक्रमा मार्गात. काही वेळा निसर्गातील बदलाने, तर काही वेळा मानवी आविष्काराने. पण एक मानलेच पाहिजे, आजही लाखो लोक परिक्रमेला जातात आपापल्या शक्तीनुसार. काही अनवाणी, काही चालत, काही वाहनाने, काही जसं जमेल तसे, पण श्रद्धेने परिक्रमा करतात. तर काही ट्रेकिंग साहस म्हणूनही जातात. मोहीपुरा आश्रमात एक साध्वी राहतात. त्या माझ्या मुलीच्या वयाच्या असाव्यात. त्यांना भेटायला स्थानिक येत. कोणाला बरं नसेल गावात त्या जाऊन भेटून येत. जितेंद्र सोलंकी नावाच्या एक जण पुष्पाताईंच्या ओळखीचा आश्रमाशेजारीच राहत असे. त्याने त्याच्या बायको आणि मुलांनी आमची फार छान व्यवस्था केली. जसे आपल्याच गावातील घरात आम्ही गेलो. नदीवरील आंघोळ करून त्याच्या घरात बाथरूममध्ये मस्त साबण लावून आंघोळ केले, कपडे धुतले. नदीवर साबण लावता येत नाही, आंघोळ आणि कपडे धुतले, साबणाने नाही धुता येत. ते तिथे आम्हाला बऱ्याच दिवसाने साबण लावून व्यवस्थित धुता आले. संध्याकाळी गावातील राधे राधे मंदिर पाहिले. सरदार सरोवर प्रकल्पामुळे पाणी वाढल्याने घाटाजवळील पेशवेकालीन जेजुरी खंडोबा मंदिर आहे, ते पण पाण्यात जाते. पण आम्ही गेलो त्यावेळेला ते आम्हाला दिसले. पाणी थोडं ओसरलं असल्यामुळे घाट भरलेला होता. घाट पाण्याखाली होता, मुख्य घाट. रात्रीच्या भोजनात प्रसादित दाल भात, तळलेली तांदूळ पापडी, मीठ लावलेली तळलेली मिरची, गूळ असा बेत होता. दुसऱ्या दिवशी विश्रांती ठरली होती म्हणून जवळपासची 8-10 मुलांना जमवून मी खूप मजा केली. लहान मुलांबरोबर खेळायला मला फार आवडते आणि देवदयेने मी जिथे जाते तिथे मुलं माझ्याकडे येतात. येथे मुलं सहज हिंदी बोलतात, त्यामुळे भाषेची बिलकुल अडचण आली नाही. दिनांक 22/11/2024 शुक्रवार, परिक्रमेतील 10वा दिवस. पूर्ण विश्रांती घ्यायची ठरली होती. आश्रमातील इतर परिक्रमावासी निघून गेल्यामुळे आम्ही फक्त 9 जणच होतो.
आम्ही आश्रमातील व्यवस्थापकाला विचारले, आज आम्ही सामान आणतो आणि जेवण बनवतो तुमच्या सगळ्यांसाठी. व्यवस्थापक म्हणाले, हो. मग काय. गजानन भाऊ, अंजली गावातील बाजारात गेले, हवे ते सामान आणले. साध्वीने मला एक साडी आणि ब्लाऊज दिला. नेस म्हणाली, खरे तर वजन वाढते म्हणून नको म्हणायचे होते, पण परिक्रमेतील नियम, कोणी काही दिले तर नाकारायचे नाही. मी साडी नेसून साध्वीचे पाय धरले. मधुवंती, रूपा, वीणा ह्यांनी बेत ठरवला. मेथी ठेपला, पालक घालून डाळ भात, लोणचे, सालाड. आम्ही सगळ्यांनी मदत केली, पण स्वयंपाक तिघींनीच केला. मऊ मऊ ठेपले सर्वांना फार आवडले. साध्वी काहीही खात नसल्याने फक्त त्यांनी सोडून आश्रमातील इतर जितेंद्रचे सर्व कुटुंब आणि आम्ही जेवलो. जेवणानंतर सगळी भांडी व्यवस्थित घासून पुसून ठेवली. जेवलो त्या भागाची, स्वयंपाकघराची साफसफाई केली. संध्याकाळी नदीवर जाऊन आंघोळ केली. पाण्याखाली गेलेल्या पुरातन देवळात गावकऱ्यांनी हात धरून दिले. मार्चपर्यंत पाणी ओसरल्यावर आता जलमय झालेला तेथील घाट दिसू लागेल असे त्यांनी सांगितले. चातुर्मासासाठी या असेही त्यांनी आम्हाला सुचवले. नदीवरून परतताना ह्यांचा फोन आला. आवाज फार थकलेला वाटला. मला म्हणाले, कधी येणार? मी म्हणाले, असे का विचारता? तुम्हाला माहीत आहे कमीत कमी 4 महिने लागतील. आता सुरुवात झालेली आहे, 10च दिवस झाले. यांनी विचारले, परत येऊ शकणार नाही का? मी म्हणाले, असं अर्धवट सोडून कशी येणार? आता तर पुढील परिक्रमा शूलपाणी जंगलातून आहे. तिथे वीज नाही, मोबाईल लागत नाही. शूलपाणी जंगल हे नर्मदा मातेचे हृदय म्हणतात. 2-4 दिवस फोन आला नाही तर टेन्शन घेऊ नका. मला दिलेली साध्वीने साडी दिली ह्याबद्दलही त्यांना सांगितले. रात्री मुकुंदा दादाने स्वयंपाक घर स्वतःच्या ताब्यात घेतलं. जिरा राईस, दाल फ्राय सोबत तांदळाच्या तळलेल्या पापड्या, अप्रतिम जेवण. अचानक गावातील 5 कन्या आणि एक बटूही आले. अगदी न ठरवता कन्या भोजन झाले. आम्ही सगळे खुश होतो. भाऊंचे कोणी ओळखीचेही आले, पण जेवण कमी पडले नाही. परिक्रमेत थोडे मनाला आणि शरीराला शांत प्रफुल्लित करण्यासाठी आवश्यक अशी विश्रांती आम्हाला खूप गरजेची होती. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप धन्यवाद आहे.